आजी आजी ऐक ना आजी आजी ऐक ना ग माझं ऐकून घे ना मी काय म्हणते ते ऐक आजी माझी गोड आजी की नाही तू बोलू नकोस अजिबात. काय करायचं आता मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना की तू आणि नचिकेत पळून जाऊन लग्न करा म्हणून. तेव्हा ऐकलं नाहीत माझं. आता भोगा आपल्या कर्माची फळं. आजी आम्ही असं काही करणार नाही हे आम्ही ठरवलं होतं आणि हे तुलाही माहिती आहे. मग तू तेच का सुचवते सारखं. अगं कारण मला हा एकच पर्याय माहितीये. ते सगळं जाऊ दे ग आजी दुसरं काही सुचत असेल तर ते सांग ना. काहीतरी डोकं चालव ना सुचव ना काहीतरी. तुम्ही घोळ घालून ठेवा सगळा आणि मला डोकं चालवायला सांगा. आजी वैतागू नकोस ना ग अशी. वैतागू नको तर काय करू. आई मी जरा संकुलात जाऊन आलो सभागृहात. काय आप्पा घोषणा करणार आहेत तेव्हा व्यवस्था सगळी नीट आहे की नाही बघायला हवं. हो हो जाऊन ये. हा आई आप्पांचे विचार किती थोर आहेत ना ग. आज का अचानक प्रकाश पडला. नाही तो नचिकेत कोण कुठला ती कॅडी कोण कुठली आपला त्यांच्याशी काही संबंध नाही पण तरी सुद्धा आप्पा त्यांच्याबद्दल विचार करतायत. त्या दोघांनाही एकत्र आण. पुरे झालं रे आता आप्पांचे पोवाडे. आई पोवाडे नाही ग पण आपला काहीही संबंध नसताना त्या दोघांना आप्पा जी मदत करतायत ना ती खरंच कौतुकास्पद आहे. हो तुला पटलं नाही का आई. हो पटलं ना. हा तेच म्हणतोय मी. बरं मी येतो. नचिकेतशी याचं काय नातं असणार आहे याला कुठे माहिती अजून. कॅडी कॅडी आर यू क्रेझी. काय बोलते तू. ते फायनली मी उद्या करून टाकणार आहे. तो ओल्फॉक्स आपल्याबद्दल काही अनाउन्स करण्याआधी मीच सगळं सांगू. You will create a big mess, you know that? So what? It is already a big mess. Someone or the other has to sort it. आणि कधी ना कधी सांगावंच लागणार. तुला जमणार नसेल तर मीच सांगतो. Wait, Carrie, wait, please. मी रिक्वेस्ट करतो प्लीज असं काय करू नको प्लीज. नॅक तुझं आणि माझं अफेअर आहे. नो तुझं आणि सईचं अफेअर आहे तेवढंच मी सांगणार आहे त्याला बिफोर ही सेज समथिंग. पण तू हे सांगितल्यावर तो काय करेल कळतंय का तुला. काय करेल तो tell me and why are you so scared of him. घाबरट कुत्ता. and in fact you know what तू हे सगळं आधीच सांगून टाकायला पाहिजे होतं. इट्स नॉट दॅट इझी यू नो दॅट. मी हे सांगितल्यावर हिटलर कोणतरी स्वदेशी मुलगा बघणार आणि सईचं लग्न लावून टाकणार. त्याच्या समोर नाही कोणाचं चालत यू नो दॅट राईट. who cares त्याचं चालतं नाही चालत माझं चालत. and tell me one thing आपलं अफेअर नसताना why should I tolerate all of this. माझ्यासाठी for my sake please. Like my dear friend, in a way I am helping you. I don't think तुला किंवा सईला कधी अशी हिम्मत येईल to tell everything. So मीच सांगते ना. Carrie, please ऐक माझं प्लीज लिसन टू मी. मी काही ऐकू नाही शकत. Enough is enough now. अरे काय मिळणार आहे तुला असं बिहेव करून. Carrie, wait. Peace of mind. Shanti. Which no one can take away from me. मी आल्यापासून सगळं बघते that old fox with his behavior and all of that. Even I have my studies. I can't take him anymore. God. ही ऐकत नाही माझं. Where are you, God? Are you even there? मला खूप टेन्शन आलंय. काय रे काय झालं. काय झालं म्हणून काय विचारतेस. आप्पांनी झेंडे लावून ठेवलेत ना उद्याच्या सभेसाठी. त्याचीच काळजी वाटत असणार त्याला आपल्यासारखी. नाही ते टेन्शन आहेच. कॅडी पण एक बॉम्ब फोडणार आहे. म्हणजे आप्पांनी आपल्याबद्दल सांगण्याच्या आधीच ती सगळं खरं सांगून टाकणार आहे मीटिंग मध्ये. अरे मेम नचिकेत काय बोलतोस तू. वेड लागलाय का कादंबरीला. ती वेळ लागल्यासारखंच बिहेव करते. अरे मग तू सांग ना तिला काहीतरी. मी सांगितलं नसेल का देवकी. शी इज नॉट लिसनिंग टू मी. कहर आहे बाई.
2 हट्टी माणसांच्या मध्ये सापडलोय आपण. आजी आपण आमच्याबद्दल कळलं तर सगळंच संपेल आणि त्यात सगळ्यांसमोर कळलं तर आजी आप्पा आणखीन चिडतील ग. खूप मोठा धक्का बसणार आहे त्यांना हे सगळं असं अचानक कळल्यावर. तडकाफडकी लग्न लावून टाकतील ते एखादा स्वदेशी मुलगा बघून. आजी काय बोलतेस तू अशी? मला भीती वाटते ग. आता जे होणार आहे ना त्याच्यासाठी भीती हा शब्द खूप छोटा आहे. नचिकेत काहीतरी डोकं चालव ना. काय करता येईल? हा डिक्स बोलत होता तो काहीतरी लालबागच्या बॉयजना बोलवणार आणि राडा करणार मीटिंग मध्ये. राडा? हा तो डिक्सचा वर्ड आहे. आय डोंट नो. नाही रे, तसलं काही करून उपयोग नाही. मग अजून काय करता येणार आहे? काही पण करून ती अनाउन्समेंट कॅन्सल झाली पाहिजे. त्याच देवा उद्या ना खूप पाऊस पाड. इतका पाऊस पाड ना की सभाच रद्द झाली पाहिजे. पाऊस काय भूकंप आला ना तरी आप्पांना काय करायचंय ते केल्याशिवाय ते स्वस्त बसणार नाही. काय करायचं? एक करता येईल. काय? 2 to 3 hours साठी आपण आप्पांना त्यांच्या रूम मध्ये लॉक करून टाकू. ए काहीतरीच काय. काय करायचं? हा आजी मी खोटी खोटी आजारी पडू का? ते उशाशी बसून राहणार नाहीयेत तुझ्या. शिबाई माझं ना डोकंच चालत नाहीये. मला ना पळून जावं असं वाटतंय कुठेतरी. हा काय म्हणालास? पळून जावं असं वाटतंय? हो. अरे मग जा की पळून. म्हणजे तू आणि कॅडी काही तासासाठी पळून गेलात तर मग प्रश्नच उरणार नाही ना. म्हणजे तू आणि कॅडी दोघंही नसलात तर हे काय घोषणा करणार आहेत लोकांच्या समोर. हा पण हे यायच्या आधी सगळं करा. हा जी पण अगं कादंबरीला कोण समजावणार? नाही मी एकदा बोलून बघतो. आय ट्राय. बघ बघ बोलून बघ. हा आजी आप्पा कधी येणार आहेत उद्या? हा प्रसन्नाला माहित असेल. तो आज ना दूरध्वनीवर बोलत होता त्यांच्याशी. आपण विचारून बघूया त्याला. हा हा विचारा. मी पण कॅडीशी बोलतो. हा 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 बोलून घे. हा चल 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 चल. त्या लाडवांचं दडपण निघून गेलंय. फार बरं झालं नाही. किती मोठी मागणी होती हो. अगं कल्पना नुसतं दडपण गेलं नाही तर 80 किलो लाडू खपले आणि वर आपल्याला नफा देखील झाला. नाही योग्य वेळी पटापट निर्णय घेतलेत ना म्हणून यश मिळालं तुम्हाला. हो पण ह्या मुलांनी मदत केली ना म्हणून सगळं शक्य झालं. हो खरंच आहे बाई. अगं आत्ता खुश झाले त्यातच सगळं आलं. हो. आता उद्याची ते काहीतरी घोषणा करणार आहेत ना त्या सभागृहाची सगळी व्यवस्था मी चोख बघून आलो. हो हे बरं केलं तर तुम्ही. म्हणजे आप्पांना तक्रार करायला जागाच ठेवली नाहीत. कसली तरी घोषणा करणार आहे. सगळ्यांना उत्सुकता लागली संकुलात ग. म्हणून सगळी व्यवस्था अगदी चोख असली पाहिजे. अहो मला काय वाटतं सांगू का? काय ग? तुम्ही थोडी हिंमत दाखवलीत ना तर बरंच काही करू शकता. नाही म्हणजे तुमच्याही लक्षात आलंच असेल ना. म्हणजे काय नक्कीच करू शकतो. अरे वा प्रसन्नाचा चेहरा खुललाय अगदी. अगं म्हणजे काय मी ना आता जबाबदाऱ्यांकडे वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहायला लागलो. माझ्या असं लक्षात येत आहे की मी आधी ज्या जबाबदाऱ्या घेत होतो त्यापेक्षा आणखीन मोठ्या जबाबदाऱ्या आता मी घेऊ शकतोय. अरे वा हे छानच आहे की. पण कसल्या जबाबदाऱ्या घेणार आहेस आणखीन? म्हणजे असंच बघ ना आता हा नचिकेत आणि कॅडी यांची जोडी जशी एकमेकांना अनुरूप आहे ना तसा एखादा अनुरूप मुलगा मी आपल्या सईसाठी बघणार आहे. काय काहीतरीच काय बाबा तुम्ही पण. अगं बाई लाजली लाजली माझी लेक. अरे त्याची काय घाई नाहीये एवढ्यात रे. बर मला सांग त्या सभागृहाची सगळी व्यवस्था झाली ना नीट? हो हो मी स्वतः बघून आलोय. हा आप्पा कधी येणार आहे? आप्पा उद्या 11 वाजता येणार आहेत असं सांगितलंय. ठीक आहे ठीक आहे. चल ग आपण आवरून घेऊ बाकीचं. हो आजी. हा आलोच आम्ही. अगं आल्या काय गेल्या काय? Where is Caddy? वरती असेल रूम मध्ये लॅपटॉप घेऊन बसली असेल. तुला काय झालं? जाम टेन्शन मध्ये दिसतोय. लाईफ मध्ये हिटलर कमी होता आता कॅडी पण आली. इवन शी इज ऍक्टिंग इम्पॉसिबल. हे भाई तू ना जरा कमी लोड घे. तुला बोललो ना मी
हिटलरच्या अनाउन्समेंट मध्ये आपली मुलं येतील आणि नो नो नो, इट वॉन्ट वर्क. मी बोलतो कॅडीशी. आधी फक्त हिटलर धमकी देत होता, तर कॅडी पण देते. आईची ना जाम दया येते. पण हिटलरला वठणीवर आणायचं असेल ना तर कॅडी सारखी डेरिंगबाज मुलगीच पाहिजे. कॅडी, कॅडी कुठे गेली? Dear Nak, I'm pretty sure you'll convince me against talking about you and Sai's affair in public, but it is in your own interest. It has been a year now since both of you are in love with each other and also want to spend your lives together. But somehow you're unable to say it openly, since I sincerely feel that you guys can't just carry on hiding your love from the world, and especially from Old Fox. You are no criminals, but if you cannot, someone else must tell this to Old Fox, and maybe I am the angel who's destined to do this. I will return tomorrow after Old Fox arrives. Until then, I am put up with a friend of mine from the university. Tomorrow, reveal a new chapter in your love story and wishing you all the best. God, Caddy, you're impossible. अरे देवा, ही कादंबरी म्हणजे ना कहरच आहे. नचिकेत, अरे काय करायचं आता? काय आहे ते आहे. You have to face it. We don't have any option. तरीच काय बडबडतोयस तू? नचिकेत, अरे या सगळ्याचे परिणाम काय होतील माहितीये ना? Look, I tried my best. आता अजून काय करू मी? नचिकेत, एक काम कर. तू ना तिला आता भ्रमणध्वनी लाव आणि तिला समजाव. हा, तिच्याशी बोल. नाहीतर हवं तर मला दे भ्रमणध्वनी, मी बोलते तिच्याशी, मी समजावते. तू कर ना नचिकेत काहीतरी. Okay, okay, I'll try. हा, उचलला? She is out of reach. संपलं, सगळं संपलं नचिकेत. ही कादंबरी उद्या सगळ्यांसमोर तिला जे बोलायचं ते बोलून मोकळी होणार आहे. आणि आप्पांना आपल्याबद्दल कळल्यावर आप्पा आपलं नातं कधीच मान्य करणार नाही. म्हणजे उद्या आपल्या भेटीचा शेवटचा दिवस असणार आहे. नचिकेत, संपलं रे, सगळं संपलं. काय संपलं? काय झालं? कॅडीने लेटर लिहिलं आणि गायब झाली ती. हे बघ, या पत्रात तिने लिहिलंय की तुम्हाला जर तुमच्याबद्दल आप्पांना सांगायचं नसेल ना तर मी उद्या आप्पांना आणि सगळ्या जगाला सांगून टाकणार तुमच्याबद्दल. सत्यानाश. आणि ती आता थेट उद्याच भेटणार आहे आपल्याला. अरे देवा, दुष्काळात पेरावा म्हणतात ना, तो असा. आता उद्या हे आल्यावर तांडव होणार आहे नक्की. हो, मला तर खात्रीच आहे याची. ही कॅडी म्हणजे ना एक घाव दोन तुकडे करून मोकळी होणारी दिसते, पण प्रत्येकच बाबतीत हे उपयोगी पडत नाही. हे कोण समजावणार हिला? बरं, ते जाऊ दे. आता मी काय सांगते ते करा. काय? ही कॅडी आता नाहीये हे बरंच झालं एका दृष्टीने. नचिकेत, तू एक काम कर. तू उद्या सकाळीच इथून निघून जा. कॅडी ते सांगणार आहे आमच्याबद्दल. व्हॉट अबाउट दॅट? अरे त्याची काळजी करू नको. कुठल्याही परिस्थितीत मी तिला बोलू देणार नाही. यांना जी घोषणा करायची आहे त्यातला मुलगाच जर नसेल तर हे कोणासमोर घोषणा करणार? आणि तू नसल्यावर यांची बाजूही थोडी कमकुवत होईल ना. If you really think ही स्ट्रॅटेजी वर्क करेल? आता आपल्या हातात दुसरं आहे तरी काय. मी सांगते ते करा आणि बाकीचं देवावर सोपवा. No, Sai, please don't go away from me. Sai, please don't go. Sai.
नाही, मी असं नाही होऊ देणार. At any cost, मी साईला नाही सोडून जाणार. I can't run away like this. I must face the reality. then जे होईल ते होईल, but मी साई सोबतच राहणार. गेला का नचिकेत सकाळी? माहित नाही आजी, त्याने भ्रमणध्वनी करून काहीच सांगितलं नाही. पण आज दुपारी हे परत यायच्या आत तो जायला हवा. म्हणजे गृहसंकुलाच्या बैठकीत तो नसला ना म्हणजे आपलं काम फत्ते. मग कसले करताय ते घोषणा? मी जाणार नाही देवकी. I'm serious. कॅडी सगळ्यांसमोर सांगून टाकेल आमच्याबद्दल, तेव्हा आय एम गोइंग टू स्टे विथ साई. मी तिला सोडून जाणार नाही. अरे तिला सोडून जायला नाही सांगत आहे, फक्त काही तासासाठी गायब हो. नाही, समोर नाही पटत आहे मला. अरे तू समोर असलास की आप्पा कॅडीच्या आणि तुझ्या नावाची घोषणा करतील आणि मग कॅडी हट्टाला पेटून तुमच्या दोघांबद्दल सगळं सांगून टाकेल ना. तेच ना नचिकेत, त्यापेक्षा तू जा इथून. साई, I cannot leave you alone like this. इंग्रजी आलं म्हणजे जास्त अक्कल आली असं नाही. त्यापेक्षा मी सांगते ते ऐक, भल्याच आहे तुमच्या. देवकी पण आता जास्त आगाऊपणा करशील ना तो खूप महागात पडेल. त्यापेक्षा पुढचा विचार कर आणि जा लगेच. ओके, ठीक आहे. हा एकच पर्याय आहे आप्पांना आवरण्याचा. नचिकेत, प्रश्न फक्त काही तासांचा आहे. ती सभा संपली ना की मी स्वतः तुला भ्रमणध्वनी करेन, मग तू इथे ये. हा, तोपर्यंत इथे येऊ नकोस. पण आत्ता जा लवकर. आणि इकडचं सगळं मी बघते. ओके, बाय. बाय बाय. चल. सत्यानाश. आलात तुम्ही? आलात का तुम्ही? म्हणजे येणारच होतो. आणि हे कांगारू काय करतं इथे? आज ती सभा आहे ना, त्याची चौकशी करायला आला होता तो. बाकी त्याचं काय काम असणार आहे इथे? तुम्ही कधी येणार आहे ते विचारायचं होतं त्याला. मी नेहमी वेळेवर किंवा वेळेच्या आधी हजर असतो. हो हो, त्यात काही शंकाच नाही. मला कधीही उशीर होत नाही, लक्षात असू दे. हा, हो हो अप्पा. आजचा कार्यक्रम हा अतिशय उत्तम होणार हे मी तुला पाहिजे तर लिहून देतो. आलोच मी. काम कांगारू. सत्यानाश. कांगारू, तू जरा इथेच थांब. का? म्हणजे कार्यक्रमाला आपण दोघं एकत्र जाऊया ना. ओके. आणि काय रे, तुझी ती होणारी सहधर्मचारिणी कुठे आहे? कोण? म्हणजे ती कांगारीण म्हणतोय रे मी. हा, ती आहे, ती पण आहे. मग तिला सुद्धा इथेच बोलवून घे, म्हणजे आपण तिघे एकत्रच जाऊया कार्यक्रमाला. नाही नाही, ती येईल, आपण दोघं जाऊ. बरं ठीक आहे, आलोच मी जरा. हा हा. आता काही खरं नाही.